पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची या ठिकाणी भरती निघत आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 20,000 प्लस जागांसाठी ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघत आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर हे नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। कारण की आता जे 21,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघाली आहे, त्यामध्ये भरपूर मुलांनी जे फॉर्म भरले नव्हते तर त्या मुलांचे बरेच कमेंट होते की सर आम्ही या ठिकाणी फॉर्म भरला नाही। तर भरपूर मुले या ठिकाणी पस्तावतात, त्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी। आणि त्याचबरोबर काही मुलांनी हे आता 21,000 जागांसाठी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये फॉर्म भरला, तर त्यामध्ये काही त्यांनी मिस्टेक त्या ठिकाणी केलेले आणि त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि त्यांचे सुद्धा कमेंट होते की सर नवीन भरती कधी निघणार आहे, जेणेकरून आम्ही फॉर्म भरताना काही मिस्टेक या ठिकाणी करणार नाही, याबद्दल ठीक आहे। ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि पगार सुद्धा तुमचा यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी पगार भेटणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर नवीन भरती कधी निघणार आहे, तर मी याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी सांगणार आहे, जॉब प्रोफाइल वगैरे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचा जर असाल तर जवळपास 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचा असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असते आणि एससी कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचं जर पाहिलं आपण तर नवीन जी भरती आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, तर हे जून महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 2 महिन्यांना आपल्याला या ठिकाणी ही भरती पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर 2 महिना म्हणजे जून महिन्यामध्ये जे हे भरती निघणार आहे, कारण की आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकनं कसं केलं की 6 महिन्यानं त्यांनी आता भरती काढणं चालू केली आहे। 6 महिने झाल्यावर जे नवीन भरती त्या ठिकाणी काढणार, आता हे 21,000 जागांसाठी भरती चालू आहे। तर आता हे जून महिन्यापर्यंत हे भरती चालणार आहे आणि हे भरती खतम झाल्यावर नवीन भरती त्या ठिकाणी काढणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की वर्षातून 2 वेळा जे हे आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघत जाणार आहे। आणि जेव्हा सुद्धा आपण पाहिलं तर याच्या अगोदर काय व्हायचं 40,000 प्लस जागांसाठी भरती निघायची, पण आता त्यांनी काय केलं की आता एका वर्षामध्येच ते 2 वेळा भरती काढत आहे। म्हणजे 20,000 प्लस जागांसाठी ते 2 वेळा भरती त्या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे। आणि टोटल पोस्ट जर आपण विचार केला तर 40,000 प्लस जागांसाठी ते वॅकेन्सी येते दोन्ही, ठीक आहे। तर येणाऱ्या जे जून महिन्यामध्ये हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। यामध्ये 10वी पासवरच आपण फॉर्म भरू शकता, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं-मुली। तर यामध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही, तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती जे एकदम शाई ड्युटी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचं जे काम असते तर ते जे सकाळी 10 वाजता पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी उघडते आणि 10 वाजता उघडल्यानंतर 2 वाजता ते बंद करून चालले जाते ऑफिस। म्हणजे एकदम शाई ड्युटी आहे, जवळपास 4 घंटे त्याची ड्युटी असते आणि बसलेच राहते ते, ठीक आहे। तुम्ही जर खेड्या भागातले असाल तर तुम्ही एखाद्या वेळेस पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे, ठीक आहे। तुम्हाला जर एखादं पार्सल वगैरे पाठवायचं असेल किंवा तुम्हाला ऑफलाईन एखादा फॉर्म कुठे तुम्हाला पाठवायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्याचं पुस्तक वगैरे काही तुम्हाला पाठवायचं असेल पोस्टवरनं, तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला समजणार आहे त्या ठिकाणी ते बसलेच राहते, एक लक्षात ठेवा। आणि एकदम ऑफिसमधलंच काम आहे, 4 घंटे फक्त बसून राहावं लागते। 4 घंटे कसे जाते माहिती पडत नाही या ठिकाणी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पोटातलं पाणी सुद्धा त्या ठिकाणी हलत नाही, एवढी शाई ड्युटी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, किती काय आपण म्हटलं तर सरकारी नोकरी, एक लक्षात ठेवा। सरकारी नोकरी समोर सरकारी नोकरीवाल्या जवळ जे अच्छे या ठिकाणी झुकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। आणि तुमचं यामध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये बीपीएमचा पद आहे, तर बीपीएम पदामध्ये तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटते। त्याचबरोबर एबीपीएम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर त्याला म्हटलं जाते, तर यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। आणि डाक सेवक
सेवकमध्ये जो पगार भेटते हा 10,000 ते 24,000पर्यंत भेटते। तर एकदम शाई ड्युटी आहे। बाकीच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बाकीच्या भरतीमध्ये भरपूर काही कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असते, पेपरसुद्धा असते त्यामध्ये, त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा त्या ठिकाणी असते, मेडिकलसुद्धा असते। हे सर्व चयन प्रक्रिया झाल्यानंतर निवड होते बाकीच्या भरत्यामध्ये। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जर पाहिलं आपण फक्त आपल्याला फॉर्म भरून द्यावं लागते आणि फक्त आपल्याला थोडा संयम ठेवावा लागते, कारण की लिस्ट त्या ठिकाणी लागत असते। 6 लिस्ट त्या ठिकाणी लागते। पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झाले तर दुसऱ्या लिस्टमध्ये वाट पाहिजे, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तिसऱ्या लिस्टपर्यंत वाट पाहिजे, तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या लिस्टपर्यंत वाट पाहिजे, चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 5व्या लिस्टपर्यंत वाट पाहिजे, 5व्या लिस्टपर्यंत सिलेक्शन झालं नाही तर 6व्या लिस्टपर्यंत वाट पाहिजे। संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा एकच वेळा रिझल्ट लागत नाही, तर 6 वेळा जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागते। 6 लिस्ट त्या ठिकाणी लागते। 6 लिस्टपैकी एकच लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट त्या ठिकाणी होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पगार सुद्धा आपल्याला चांगला या ठिकाणी भेटते। आता तुमचं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तर कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात चांगलं जे पद आहे तर ते आहे BPMचं, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। एकदम हायफाय पद आहे, पगार 12,000 ते 29,000 आहे। आणि यामध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तर तुम्हाला काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान तुम्हाला या ठिकाणी ठेवावं लागणार आहे। हे सर्व काम तुम्हाला यामध्ये करावं लागणार आहे। आणि तुमचं जर ABPM पदामध्ये सिलेक्शन झालं त्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। तर यामध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000पर्यंत भेटणार आहे। आणि ABPM मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे तर पहा, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे। तर तुम्हाला तर माहिती आहे पोस्टमध्ये भरपूर काही अशा योजना येत असते तर त्याचा प्रचार त्या ठिकाणी करावा लागते। तर हे सर्व आपल्याला या ठिकाणी काम करावं लागते। आणि त्याचबरोबर पगार यामध्ये 10,000 ते 24,000पर्यंत भेटते ABPM पदामध्ये। आणि तिसरं जे पद आहे हे डाक सेवकचं पद आहे। तर डाक सेवकमध्ये तुम्हाला जो पगार भेटते तर हा 10,000 ते 24,000पर्यंत भेटते। आणि डाक सेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तुम्हाला या ठिकाणी कोणकोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। तर हे सर्व आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, किती काही म्हटलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचं तर एकदम शाई ड्युटी आहे, एक लक्षात ठेवा। आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये होते, एक लक्षात ठेवा। आणि एकदम शाई ड्युटी आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं आपल्या लिस्टमध्ये नाव आलं तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंटच्या कडून आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज येते, आपल्या ईमेलवर मेसेज येते की तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या वेळेला ह्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे। 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाते, पहिल्यांदा बोलावलं जाते, पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन दुसऱ्यांदा बोलावलं जाते, दुसऱ्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ज्या कॉल लेटर येते आणि कॉल लेटर झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंगला जावं लागते। आणि ट्रेनिंगमध्ये सुद्धा तेच काम करावं लागते जे डाक सेवकमध्ये काम करावं लागते ते, ठीक आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे। तर जून महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती निघत आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय